नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स हा जो पेपर आहे तर या पेपरचा आर्थिक विकास, त्याचा इतिहास आणि आर्थिक विकासाच्या ज्या काय व्याख्या आहेत तर याचा आपण विचार केला. तर या लेक्चरला आपण बघणार आहोत की आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन्हींमध्ये नक्की कोणता फरक आहे. तर या फरकांचा आपण बघितलं की सर्वसाधारणपणे हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात किंवा एकच अर्थ दोन्ही शब्दांचा जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये अर्थतज्ञांनी किंवा या विद्वानांनी केलेला जो फरक आहे हा फरक काय आहे हे आपण आज बघूया. त्यातला पहिला फरक आपल्याला सांगता येईल की वृद्धीचा जो संबंध आहे हा वृद्धीचा संबंध विकसित अर्थव्यवस्थेतील विकासाशी, तर विकासाचा संबंध हा विकसनशील अर्थव्यवस्थेतील प्रगतीशी जोडण्यात आलेला आहे. दुसरा फरक काय सांगता येईल की संसाधनाचा उपयोग. जे विकसनशील देश आहेत, विकसनशील देशातील विकास कमी प्रमाणात असतो, त्यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध संसाधनाचा पूर्णतः वापर होत नाही. उलट जे विकसित देश आहेत, ह्या विकसित देशामधली जी संसाधने आहेत त्यांचा अधिक उपयोग होत असतो आणि त्या ठिकाणची जी तांत्रिक पातळी आहे ही उच्च दर्जाची असते आणि म्हणूनच विकसित देशांमध्ये आपल्याला जे उत्पादन आहे हे संसाधनाचं पुनर्वितरण कसं करावं याचा विचार आपल्याला केलेला दिसतो. नंतर दुसरा जो फरक आहे, हा दुसरा फरक आपल्याला सांगता येईल की प्रक्रियेचा स्वरूपाची जी भिन्नता आहे, या भिन्नता काय आहे. आपण बघतो की विकसित देशामध्ये बऱ्याच गोष्टींची उच्च प्रकारची पातळी अधिक म्हणजे अगोदरच प्राप्त झालेली असते. म्हणजे आर्थिक प्रगतीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सतत, सावकाश आणि दीर्घकालीन चालणारी आहे, हे आपण अगोदर बघितलं. आणि याच्यामध्ये आपण दुसरी बाजू जर बघितली तर विकसनशील देशातील ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया स्वयंपूर्ण पण तुटक स्वरूपाची आहे आणि म्हणून विकसनशील देशामध्ये आपल्याला आर्थिक प्रगतीची जी पातळी आहे ही पातळी कमी असल्याचं निदर्शनास येतं. त्यानंतर आपण बघूया की फरकामधला पुढचा मुद्दा आहे तो आहे संसाधनाची अवस्था. आपण विकसनशील आणि विकसित या दोन देशांच्या फरकांमध्ये आपण बघतो आहोत की विकसनशील देशामध्ये उत्पादनाची जी साधनं आहेत ही साधनं उपलब्ध आहेत, परंतु त्याचा योग्य तऱ्हेने वापर केला जात नाही आणि म्हणून रिकाम्या पडून राहिलेल्या या संसाधनाचा विकास करणं आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं हितावह आहे. उलट आपण दुसरी बाजू बघितली तर विकसित देशामध्ये काय अवस्था आहे ती इथं विविध प्रकारची जी संसाधने आहेत या संसाधनाचा अगोदरच विकास झालेला असतो आणि त्यांचा वापरही सुरू असतो आणि म्हणून या दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये प्रगतीच्या ज्या प्रक्रिया आहेत या प्रक्रिया भिन्न स्वरूपाच्या आपल्याला दिसतात. आणि मग विकसित देशातील प्रक्रियेचा वेगळेपणा वृद्धी या शब्दातून व्यक्त करण्यात येतो आणि जे वृद्धीचं प्रारूप आहे हे प्रारूप आपल्याला असं दिसतं की हेरॉड डोमर यांनी विकसित देशाचं जे प्रारूप मांडलेलं आहे ते प्रारूप आपल्याला पुढच्या युनिटमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या फरकाचा आपल्याला असं सांगता येईल की मात्रात्मक आणि गुणात्मक अंतर, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटिव्ह डिफरन्स. तर विकसित देशामध्ये प्रगतीची एक किमान पातळी गृहीत धरलेली असते. तांत्रिक प्रगती, उत्पादक घटकांमध्ये होणारी वाढ इत्यादी गोष्टी आपल्याला आधीच गृहीत धरून त्यानंतर वृद्धीची जी प्रारूप आहेत हे प्रारूप मांडली जातात. परंतु विकसित देशामध्ये काय असतं की याच्यामध्ये आपल्याला जे घटक असतात हे घटक गृहीत धरता येतात ते जे घटक विकसनशील देशाकरिता आपल्याला जास्त महत्त्वाचे ठरताना दिसतील. एका विशिष्ट पातळीवरील प्रगतीच्या अभावी येथे गुणात्मक परिवर्तनाची अगोदर गरज असते आणि असा फरक असल्यामुळेच वृद्धीच्या प्रारूपाचा उल्लेख श्रीमंत देशाचे सिद्धांत असा केला जातो. त्यानंतर आणखीन कोणता फरक असेल तर मार्गदर्शनाची गरज. विकसनशील देशाकडे आपण बघितलं तर याच्यामध्ये वाढीच्या की जी प्रेरणा असते या वाढीच्या दृष्टीनं प्रेरणा देणं, वळण देण्यासाठी आपल्याला सरकारी मार्गदर्शनाची अत्यंत गरज जाणवते. परंतु विकसित देशामधील प्रगतीच्या प्रक्रियेला स्वयंपूर्ण स्वरूपाची गती मिळालेली असते
आणि म्हणून तिला सरकारी मार्गदर्शनाची तितकीशी आवश्यकता भासत नाही. त्यानंतरचा भेद आपल्याला सांगता येईल की क्रमवारी. तर क्रमवारीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आर्थिक विकास आधी व त्यानंतर आर्थिक वृद्धी नंतर येते. हे असं का? याचं कारण असं आहे की कोणताही देश प्रथम अविकसित, नंतर विकसनशील आणि शेवटी विकसित या टप्प्यांनी पुढे जाणार असतो. आणि मग या गुणात्मक आणि रचनात्मक बदल याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतात. विकसनशील देशामध्ये आपल्याला जे करण्यात येणार किंवा अशा स्वरूपाचे जे बदल आहेत, हे बदल आर्थिक विकास घडवण्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. आपल्याला यामध्ये जी आर्थिक वृद्धीच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आणखीन आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या दृष्टीनं, म्हणजे महत्त्वाचा फरक आपल्याला या दोन्हींमध्ये सांगायचा आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास जो आहे किंवा विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित अशी संकल्पना म्हणजे वृद्धी. विकसनशील अर्थव्यवस्थेची संबंधित असलेली संकल्पना म्हणजे विकास. आणि वृद्धीमध्ये आपल्याला असं दिसतं, दुसरा पॉइंट सांगू आपण, संसाधनाचे कार्यक्षमपणे पुनर्वितरण आर्थिक वृद्धीशी संबंधित असतं. तर आर्थिक विकासाकडे आपण पाहिलं तर बेकार पडून असलेल्या संसाधनाचा उपयोग करण्याचे प्रयत्न आर्थिक विकासाशी संबंधित असतात. आर्थिक जी वृद्धी आहे, ही वृद्धी याचं जे संबंध आहे किंवा प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अतिशय संथपणे दीर्घकालीन अशी स्वरूपाची आपल्याला असलेली दिसेल. आणि आर्थिक विकास ही प्रक्रिया स्वयंपूर्ण किंवा तुटक स्वरूपाची असलेली आपल्याला लक्षात येईल. आणि आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक प्रगतीला किंवा ही जी साधने आहेत, ही साधने त्यांचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला असतो. आणि पुरेशा ज्ञानाअभावी उपलब्ध संसाधनाचा वापर करणं शक्य नसतं. या संसाधनाचा विकास करणं हे आर्थिक विकासामध्ये अंतर्भूत असतं. आर्थिक वृद्धीमध्ये नवनिर्मितीची शक्यता असते. आर्थिक विकासामध्ये नवमूल्यांची निर्मिती केली जाते. आणि आर्थिक वृद्धी ही स्थैतिक संतुलनाची एक अवस्था मानली जाते. आणि गतिशील संतुलनाची अवस्था या दृष्टीनं आर्थिक विकासाकडे बघितलं जातं. म्हणजे या आर्थिक विकास आणि वृद्धीमध्ये हे महत्त्वाचे फरक आपल्याला सांगता येतील. या पुढील लेक्चरमध्ये आपल्याला पुढच्या पॉईंटबाबत माहिती घेऊ. धन्यवाद.